दिवाळीचा आवरायला आजपासून सुरुवात केली आणि आजपासून मी गोधड्या धुवायला घेतल्या. तर आमच्या इथं बघा किती छान मोकळं पाणी, या मोकळ्या पाण्यातच गोधड्या धुवायला आली. तुम्ही सुरुवात केली का नाही अजून आवरायला? मुलांनाही सुट्टी होती आणि ऊन बघा, ऊन पण खूप झालेले आणि एवढ्या उन्हात आम्ही इथं कपडे धुवायला आलेलो आहे. तर इथं चिकू, मी, सार्थक, साक्षी आम्ही सगळेजण इकडं आलेलो आहे धुवायला. आणि सार्थक बघा इकून आमची अशी शूटिंग घेतो आहे. तर मग मी सगळ्या गोधड्या भिजत घातल्या आणि इथेच सगळ्या गोधड्या आम्ही धुवून काढल्या. मुलांनीही थोडी मदत केली, म्हणजे मी गोधड्या धुतल्या आणि मुलांनी घरी नेऊन टाकल्या. अशी मुलांची मला फार मदत झाली. एवढ्या गोधड्या व्हायची नाही, तर ओल्या गोधड्या डोक्यावर एवढ्या लांब वाहणं शक्य नाही. तर मुलांनी मला इथपर्यंत गोधड्या आणून दिल्या आणि मग त्या मी इथं वाळत घातलेल्या आहे गोधड्या. तर एवढ्या साऱ्या गोधड्या धुतल्या, अजून बाकी. तर 3 दिवस तरी लागतीलच एवढ्या गोधड्या धुवायला. रोज थोड्या थोड्या करून धुणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणं केली, सार्थकनी आणि मी. आम्ही दोघांनी जेवली. बाकीच्या म्हणजे साक्षीला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, तर तिने आली. आम्ही दोघंजण मग आम्ही दोघांनी जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर थोड्या वेळानंतर लगेच घरातली भांडी काढली घासायला. तर एका रॅकवरची भांडी काढली आणि अजून एका रॅकवरची बाकी आहे. साक्षीने आम्हाला पाणी आणून दिले जेवायला आणि साक्षी काय आमच्या संगती जेवली नाही. आणि मग बघा, एक रॅकवरची भांडी सगळी बाहेर नेलेली, एका रॅकवरची नेलेली, एका रॅकवरची अजून थोडी बाकी. तर मग तेही बाहेर नेणार आहे आणि चला तुम्हाला बाहेर दाखवते भांडी. तर हे बघा, एवढी अशी भांडी आहे. भांडी काही जास्त नाही आहे घासायला, थोडेच भांडे काढलेले मी, जास्त भांड्यांचा पसारा काय ठेवला नाही. आणि इकडं सार्थक आणि चिकूची बघा सोयाबीनवर कशी मस्ती चालू आहे उन्हामध्ये. इकडे सोयाबीन पण वाळत घातलेली, ऊन खूप कडक आहे. ते सोयाबीन आणि काही उडीद मूग आहे आमच्याकडे, तर तेही वाळत घातले. एवढे भांडे मग मी घासून घेतले दुपारच्या वेळेस. आणि पाठीमागे बघा रॅक पण धुवायची बाकी आहे अजून. तर एवढी भांडी घासल्यानंतर मग ती रॅकसुद्धा धुणार आहे. तर इथे भांडी माझे घासून झाले आणि नंतर डब्यांमध्ये मग हे वेफर, मिरच्या, पापड हे असं काहीतरी वाळत घातलं. डब्यांमध्ये जे होतं ते सगळं वाळत घातलं, ऊन होतं तर. आणि त्याच्यानंतर सुकलेली भांडी मग सगळी घरामध्ये घेतली. आणि नंतर जे वाळवण आपण वाळत घातलेलं होतं ते सगळं मग मी बाटल्यांमध्ये भरून घेतलं, काही डब्यांमध्ये भरलं आणि ते डबे व्यवस्थित घरात नेऊन ठेवले. ते साक्षी बघा कुरकुरे खाते आणि तिने मलासुद्धा दिले होते ते कुरकुरे थोडेसे, तर मीही खाऊन घेतले. आणि ती बसली होती कुरकुरे खात, माझ्या संग गप्पा मारत होती. आणि कुरकुरे खाऊन झाल्यानंतर मग तिनेही मला थोडीशी मदत केली. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.